आज प्रकर्षानं बैठकीमध्ये जे मुद्दे जाणवले, आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा असेल, शैक्षणिक असेल, ही काही कामं अपूर्ण आहेत. तुम्ही अधिकाऱ्यांना त्याबाबत काय सूचना दिल्या? आपण बघितलं असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती दिल्यामुळं आपल्या दवाखान्यातलं कॅथ लॅब म्हणजे जिथं आता तुम्हाला माहिती आहे हृदयविकाराचं प्रमाण किती आहे, लोकांना हार्ट अटॅक याचं प्रमाण किती आहे, आणि गरीब माणूस त्या ठिकाणी अँजिओग्राफी जर करायची म्हटलं तर इतके पैसे त्या गरीब माणसाकडे नाही. मला वाटते ती सुविधा आपल्या इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ह्याच पैशातनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार होती, पण त्याला स्थगिती असल्यामुळं ती उपलब्ध होऊ शकत नाही. आज उमरग्याच्या शासकीय वैद्यकीय त्या उमरग्याच्या हॉस्पिटलमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी जी औषधं लागतात ती औषधं त्याच्यामुळं ह्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या स्थगितीमुळे त्या ठिकाणी मिळू शकत नाही. अनेक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर शेतात बसायचे राहिलेत, ते पण या स्थगितीमुळे आहे. मला वाटते सरकार कुणाचं जरी असलं तरी पैसा हा शेवटी जनतेचा आहे, आणि सरकार हे त्या जनतेचं विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम करत असते. कारण जनतेच्या GSTच्या रूपानं प्रत्येक वस्तू खरेदी करताना जो टॅक्स जनतेनं भरलेला आहे त्या टॅक्सच्या पैशाचा वापर करून सरकार ह्या सगळ्या लोकोपयोगी योजना राबवत असते. पण जणू काही आपल्या स्वतःचीच वडिलोपार्जित प्रॉपर्टी आपण विकूनच हे सगळं काय राबवतोय अशा थाटात काही लोक आहेत. पण मला खात्री आहे की सर्वसामान्य जनता त्या जनतेला जो त्रास त्या ठिकाणी होतोय रस्ते अपूर्ण असल्यामुळं, कारण त्याच्याही कामाला स्थगिती आहे, तीही कामं त्या ठिकाणी अडकून टाकलेली आहेत. मला वाटतंय अशा पद्धतीचं नीच वृत्तीचं आणि नीच प्रवृत्तीचं राजकारण मला वाटतंय ह्या जिल्ह्यामध्ये कोण करतंय हे आता जनतेला चांगल्या पद्धतीनं लक्षात आलंय. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्याकडं कानाळी करून ह्या जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटीपेक्षा अधिकच्या कामांना त्या ठिकाणी रकमेच्या कामाला स्थगिती त्या ठिकाणी आणली जाते, मला वाटतं हे दुर्दैवी आहे. जनतेला एकच आव्हान आहे की सत्तेची मस्ती चढलेल्या ह्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवायचं काम आपण करावं, ही कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून मी जनतेला करतो.